इकडे कल्याणमध्ये पुन्हा एकदा रिक्षा चालकांची मुजोरी समोर आलेली आहे। सूचक नाका परिसरात रिक्षा चालकांनी नवी मुंबई महापालिकेच्या बसेसची तोडफोड केली। ओव्हरटेक करण्याच्या वादातून हा प्रकार घडला। या मुजोर रिक्षा चालकांनी बसच्या चालक आणि वाहकाला सुद्धा मारहाण केली। या वादात बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याचं समजतंय। आणि कल्याणमध्ये वाहतुकीला अडसर ठरणारा रिक्षा स्टँड हटवताना रिक्षा चालक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे। लाल चौकी परिसरात मुख्य रस्त्यावरचा रिक्षा स्टँड वाहतुकीला अडसर ठरत होता, त्यामुळे वाहतूक विभागाने सकाळी हा स्टँड बाजूच्या रस्त्यावर हलवण्याचा प्रयत्न केला। यावेळी रिक्षा चालकांनी पोलिसांना विरोध केल्यामुळे काही काळ वातावरण तापलं होतं। मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत हा रिक्षा स्टँड हलवला आणि 4 रिक्षा चालकांना ताब्यात घेतलंय। या विरोधात रिक्षा चालकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। याची कारवाई आम्हाला काही समजलीच ना। डायरेक्ट येऊन रिक्षा बंद करा असं लाठीचार्ज जमू नका, लाठीचार्ज वगैरे झाला आमच्यावर। 4 जणांना आमच्या लीडरला अध्यक्षाला पण आमच्या आतमध्ये घेऊन गेले। मग आता तुम्ही काय रिक्षा बंद आंदोलन करताय का? आता बंदच झालेलं नाहीतर आम्ही इथे आंदोलन करू। हे सर्व बसचे रोड रस्ता सर्व बंद करून झोपून जाऊ आम्ही रोडवर। आता काय करणार, आम्ही जायचं कुठे? आता आम्हाला कोणी वालीच उरला नाही।